आतून एकदम सॉफ्ट आणि वरून एकदम क्रिस्पी कुरकुरीत रेस्टॉरंट स्टाईल जबरदस्त टेस्टी पनीर कटलेट, ज्याला बघताच तोंडाला पाणी सुटेल. समोसा, कचोरी, भजी सगळे विसरून जाल. पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला काहीतरी क्रिस्पी आणि चटपटीत खावंसं वाटत असेल आणि झटपट काहीतरी बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. एकदा बनवली की सारखी तुम्ही हीच रेसिपी बनवणार, ही माझी गॅरंटी आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. आवडला तर लाईक करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. सुपर टेस्टी, झटपट आणि युनिक कटलेट बनवण्यासाठी इथे सगळ्यात पहिल्यांदा घेणार आहोत उकडलेले बटाटा. इथे मी छोटे छोटे 3 उकडलेले बटाटा घेतलेले आहेत. सर्वात आधी घेणार आहोत एक बाउल आणि त्याच्यात हे बटाटा घालून मॅश करून घ्यायचे आहेत. थोडी थंड करून मगच मॅश करून घ्यायचे आहेत. गरम गरम मॅश करायचे नाहीत. आणि आता इथं घेतलेलं आहे मी 1 वाटी किसलेलं पनीर. 1 वाटी किसलेल्या पनीरासाठी 3 मी बटाटा घेतलेले आहेत उकडवून. किसून घ्यायचं आहे पनीर किंवा तुम्ही हाताने फोडून घेऊ शकता. हे पहा. आता याच्यात काही मसाले घालणार आहोत. 1 बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिर्च पावडर, तुम्हाला जसं तिखट आवडेल तसं तुम्ही घालू शकता, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा चाट मसाला. चाट मसाल्याने कटलेटला खूप चटपटीत छान चव येते. चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घाला आणि तेही नसेल तर 1 चमचा लिंबाचा रस घालू शकता याच्यामध्ये, कोथिंबीर आणि स्वादानुसार नमक. आणि कटलेट फुटू नयेत म्हणून मी इथे कॉर्न फ्लावर घालत आहे 3 चमचे. 2 ते 3 चमचे घालायचे आहेत. तुम्ही याच्याऐवजी तांदळाचे पीठ सुद्धा घालू शकता किंवा तुम्ही ब्रेड क्रम्सही घालू शकता. 2 ते 3 चमचे घालायचे आहेत. आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आता मळून घ्यायचं आहे चांगलं. हे सर्व जिन्नस एकत्र करून आता घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे. हे पहा, मी घट्ट असा गोळा बनवून घेतलेला. याला आता थोडंसं तेल लावायचं म्हणजे हाताला चिकटणार नाही. आणि जर मिश्रण थोडं पातळ झालं तर त्याच्यात तुम्ही 1 चमचा कॉर्नफ्लॉवर किंवा जे बी पीठ घालाल, तांदळाचं पीठ आहे, ब्रेड क्रम्स आहेत, 1 चमचा वाढवू शकता. पातळ झालं तर घट्ट गोळा तयार करायचा असा. आता हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि याला जसं तुम्हाला शेप आवडत असेल तसा देऊ शकता. गोल किंवा असं काही बनवू शकता. पहा, असं गोल सुद्धा असं तुम्ही करू शकता. हे पहा, किंवा हार्ट शेप किंवा ओव्हल शेपमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता. पण जास्त जाडी करायची नाहीत किंवा जास्त पातळी करायची नाहीत. हे पहा, मी असं केलेलं आहे. हे पहा, असेच आता आपण सर्व बनवून घेऊया. हे पहा, असे बनवून घ्यायचे. हे पहा, मी आता सर्व कटलेट बनवून घेतलेले आहेत. हे सर्व कटलेट तुम्ही सॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता. इथे मी सॅलो फ्राय करून घेणार आहे. 2 ते 3 चमचे तेल सोडायचं आहे. तुम्ही डीप फ्राय सुद्धा करून घेऊ शकता. तेल तापलेलं आहे. आता हे सर्व कटलेट याच्यात घालून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे. जास्त मोठी ठेवू नका, नाही आतून कच्चीच राहतील. सर्व मी आता घालून घेतलेले आहेत. छान सोनेरी कलर येईपर्यंत आता मध्यम गॅसवरती भाजून घेणार आहे. मी आता गॅसची फ्लेम मध्यमच ठेवलेले आहे, म्हणजे आतून व्यवस्थित शिजतील आणि बाहेरून छान क्रिस्पी होतील. खालून आता चांगली भाजलेली आहेत. पलटून घेऊया. कमी गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, आता मी सर्व पलटून घेतलेले आहेत आणि मस्त पहा सोनेरी कलर आलेला आहे. आता खालूनही चांगली शेकून द्यायची. पहा, खूप कमी तेलात बनलेले आहेत. असे तुम्ही सेलो फ्राय करू शकता. आता तुम्हाला पाहिजे असेल तर वरून थोडेसे तेल घालू शकता. असे पण जास्त तेल घालायचे नाही. कमी तेलात खूप छान कटलेट बनवून तयार होतात. आता खालूनही चांगले असे मध्यम गॅसवरच भाजून द्यायचे. हे पहा, आता खालूनही चांगले शेकलेले आहेत, छान झालेले आहेत. चला तर आता हे सर्व काढून घेऊया. हे पहा, आपले गरमागरम आणि अतिशय कुरकुरीत असे पनीर बटाटा कटलेट तयार आहेत.
आवाज ऐकलात ना, खूप कुरकुरीत झाले आहेत. हे कटलेट तुम्ही टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता किंवा चहासोबत तर खूपच अप्रतिम लागतात. ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि परिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन स्वादिष्ट रेसिपीसाठी आपल्या माझे स्वयंपाकघर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.